बाजारातून आलेली आणि इथे मी ज्या काही भाज्या आणल्यात म्हणजे शाकंभरी देवी नवरात्री चालू आहे, त्याचबरोबर भोगी येते, तर भोगीसाठी आणि संक्रांतीसाठी भरपूर साऱ्या ज्या आता बाजारात अवेलेबल आहेत त्या भाज्या घेऊन आलेली। इथे सुगड पूजण्यासाठी हे गव्हाचे लोंबे, त्याचबरोबर हिला ना संक्रांतीची भाजी बोलतात पण आम्ही हिला चंदन बटवा असं नाव आहे, म्हणजे आई आमची बोलते चंदन बटवा। आणि मिळते जिथे गावठी भाज्या मिळतात तिथे ही चंदन बटवा भाजी मिळते, अगदी टेस्टी लागते। त्याचबरोबर सगळ्या शाक भाज्या आहेत ह्या महिन्यामध्ये ज्या या हंगामामध्ये ज्या मिळतात त्या सगळ्या घेऊन आलेली, कारण का शाकंभरी देवी नवरात्रीसाठी आणि भोगीसाठी। श्री स्वामी समर्थ। सर्वांना नमस्कार। क्रिएटिव्ह सुवर्ण आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर चालू आहे शाकंभरी देवीची नवरात्र। आता मी बाजारात जाऊन आली, भाज्या घेऊन आली। उद्या आहे शाकंभरी पौर्णिमा, त्याचबरोबर सोमवार आहे आणि त्याचबरोबर भोगीसुद्धा आहे, त्यामुळे एवढ्या भाज्या मी घेऊन आलेली आहे। आणि त्यांची भाजी बनवणार, जास्त काही पूजा वगैरे मी दाखवलेली नाही कारण का मला बरं नाही आहे, त्याचबरोबर श्रियाला जास्त बरं नाही, त्याला खूप ताप येतोय, त्यामुळे त्याच्याकडेच लक्ष आहे सगळं, त्यामुळे मी व्हिडिओ वगैरे नवरात्रीचे काहीच केले नाही। माझं जपसुद्धा तेवढं बोलायला तेवढं होत नाही आहे, साधी सिंपल मी नॉर्मलच जी देवपूजा आहे ती करते। माझी पण तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे मूड अजिबात नाही छान। संक्रांतीसाठी साडी नवीन घेतलेली, तिचंसुद्धा काही केलेलं नाही कारण का गेले 5-6 दिवसापासून तो आजारी आहे, मी आजारी आहे, त्यामुळे म्हणजे मूड असा नाही। पण सणवार आलं का आपण देवघर वगैरे देवांना छान सजवतो, स्वतः पण छान सजतो, पण आता तेवढा माझा मूडच नाही आहे। मी आजारी असली तरी मी करते सगळं, पण श्रियाला आजारी आहे त्यामुळे माझं मनच लागत नाही त्याचं, आणि त्याची कशी चिडचिड आहे थोडीशी, त्यामुळे विचार करते का त्याच्याकडेच जास्त लक्ष दिलेलं बरं। तर असं आहे। आणि आता बनवते मी काय आपलं, आम्हाला आता जेवण पहिले बनवते। आता चालली बाजारातनं, आता 11:30 वाजून गेले। पहिले मी टमॅटोचा सार, भात वगैरे हे आमचं साधं जेवण आज बनवते, काहीतरी भाजी बनवते, एवढ्या भाज्या आणल्या त्याच्यामधून एखादी बनवते, त्यानंतर मग मी तिळगुळ बनवते, तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करते। हे बघ श्रियाल आणि तक्ष्मी आले पाहुणे, तर ते वाटाणे क्लीन आलेले आम्हाला बघायला, मला पण बरं नाही, श्रियाला बरं नाही, तर त्याच्यासाठी आलेले ते लोक। आणि मी आज आरामच केला आणि आता मी तीळ भाजते, शेंगदाणे मी रात्रीच भाजून घेतले, आता तीळ भाजते आणि तिळगुळ बनवते मी। तर सगळ्यात अगोदर मी शेंगदाणे भाजून ठेवलेले 1 दिवस अगोदर, माझी आई आलेली तेव्हा, तर श्रियाला सुद्धा बरं नव्हतं, मग मी एक काम करत होती जसं मला सोपं पडेल तसं। तर इथे मी शेंगदाणे अर्धा किलो भाजलेले, पण त्याच्यामधनं 1च वाटी वापरणार आहे। इथे मी कढई ठेवलेली आहे तीळ भाजण्यासाठी, त्याचबरोबर इथे श्रियाची खिमटी तयार होतीये। तर इथे तीळ भाजतीये, अर्धा किलो तिळाच्या प्रमाणामध्ये लाडू बनवणार आहे। त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पुढे सांगतेच। तर सगळ्यात अगोदर 1 वाटी इथे सुकं खोबरं आहे, ते किसून घेतलेलं आहे, सुकं खोबरं आम्ही वापरतोच। शेंगदाणे मी अगोदरच भाजलेले, त्याच्यामधनं 1 वाटी घेतलेत, त्याची सालं वगैरे काढलेली आहेत आणि छान त्याला अशा प्रकारे मी बारीक करून घेते। तर लाटण्याच्या साहाय्याने जरूर बारीक करा, कारण का मिक्सरमध्ये ना अगदी पावडर होतं आणि मग त्यापासून तयार झालेले लाडू आहेत ना ते असे भुसभुशीत दिसतात, त्यांना चमक नाही येत, म्हणून शेंगदाणे अशा प्रकारे आपण बारीक केले ना का लाडूमध्ये ते छान दिसतात आणि लाडूला सुद्धा एक शाईन येते, तुम्ही बघा ट्राय करून। तर शेंगदाणे मी बारीक करून घेतले, त्याचबरोबर आता मी म्हणजे आपण जेव्हा लाडू आपले खुसखुशीत व्हावे असं वाटत असेल तर पिठी साखर जरूर वापरा। इथे मी पिठी साखर 2 चमचे बनवते, त्यामध्येच वेलची आणि जायफळ घालते। वेलची जायफळ पावडर तुम्हाला असेल वेगळी तर तुम्ही वापरू शकता, मी त्यामध्येच वापरलेली आहे। तर अशा प्रकारे वेलचीची साळं होती, पण ती नंतर मी कशी काढणार आहे ते बघाच तुम्ही। तिळगुळांचा मी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा केलेला आहे, तुम्हाला इझिली तिथे तिळगुळच्या लाडूची रेसिपी मिळून जाईल। तीळ भाजतातच आहेत बारीक गॅसवर, तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर अर्धा किलो तीळ घेतल्यात, तर अर्धा किलो इथे मी चिक्कीचा गूळ घेतलेला आहे। तिळाचा मी पॉलिशचे तीळ वापरलेले आहेत। शेंगदाणे खोबरं किती प्रमाणात घेतले ते सांगितलं तुम्हाला, त्याचबरोबर वेलची जायफळ पावडर आणि पिठी साखर जरूर वापरा, मी सांगते, त्यामुळे लाडू छान खुसखुशीत होतात। आता इथे मी पिठी हे जे सालं आहेत ते चाळून मी काढून घेणार,
तुमच्याकडे वेलची जायफळ वेगळी पावडर असेल वापरू शकता। खसखस इथे 2 चमचे घेतलेले आहेत। आता तीळ पूर्ण भाजून घ्यायचे, छान असे गुलाबीसर कलर येईपर्यंत त्यांना भाजायचे आपल्याला आणि त्यांचा छान खमंग असा सुगंध यायला पाहिजे तिथपर्यंत आपल्याला तीळ भाजायचे आहेत, म्हणजे तीळ भाजले हे समजून जातं। आता इथे माझे तीळ पूर्ण भाजून झालेले आहेत छान, त्यांना मी एका साईडला भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये मी सुकं खोबरं आहे ते भाजणार आहे। तर बारीकच गॅस ठेवायचा, अजिबात फास्ट गॅस करायचा नाही। मी अगोदरच सांगते, जितकं बारीक गॅसवर तुम्ही सगळं साहित्य भाजाल त्यांची चव अधिक वाढते आणि आपले साहित्य ते एकसारखेच भाजले जातात आणि दिसायला सुद्धा लाडू सुंदर दिसतात। तर सुकं खोबरं सुद्धा गुलाबीसर कलरवर भाजून घेतलंय आणि काढून घेतलंय। आता कढईला लागलेला जो सुका खोबरा आहे तो काढून घ्यायचा, असं एखाद्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने काढू शकतो। त्यानंतर कढई क्लीन करून त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप, 1 चमचाभर तूप घालायचे। त्यामध्ये आपण हा चिक्कीचा गूळ घालायचा आहे। इथे मी पॉलिशचे तीळ, चिक्कीचा गूळ ह्यांचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे तिळगुळचे लाडू अधिक खुसखुशीत आणि छान होतात। तुम्हाला साधा तीळ वापरायचा असेल वापरू शकता, काही हरकत नाहीये, उलट तो अजून छान असतो। तर लहानपणीची एक आठवण म्हणजे काय माहिती आहे का, आम्ही साधा तीळ आणायची आमची आई आणि तो आम्ही भिजत घालून त्याला सालं काढायचो, सगळीजण कामाला लागायचो आणि ते तिळगुळ और मजा होती ती। पण आता सगळं मिळतं पॉलिशचे तीळ वगैरे रेडीमेड। इथे गूळ ना आपल्याला पातळ होईपर्यंत बारीक गॅसवरच त्याला वितळवून द्यायचा आहे। छान गूळ वितळलेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्याला फेस येईपर्यंत छान असं परतून घ्यायचंय। इथे तुम्ही थोडासा गॅस कमी जास्त करू शकता, अगदी कमी जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही तर गूळ करपून जाईल। आता गूळ आपला छान तयार झाले हे ओळखण्याची एक टेक्निक आहे, ती म्हणजे पाण्यामध्ये, साध्या पाण्यामध्ये गूळ घालायचा आणि त्याची अशी एक गोळी तयार करायची बोटावर आणि ती गोळी आहे ना ती आपल्या ओट्यावर आपटून बघायची। ती गोळी जर आपटली, छान आवाज छान आला का म्हणजे आपला चिक्कीचं गूळ आहे ते तयार झालेलं आहे। आणि साईडला तुम्हाला दिसते मी सगळं साहित्य आहे ते मिक्स करून ठेवलेलं आहे अगोदरच। आता पिठी साखर आहे ती अशा प्रकारे चाळून आपल्याला घालायची आहे आणि चाळून घातल्याने तिची गुठळी वगैरे राहत नाही, म्हणजे जास्त आपल्याला अजून फेटत बसायची गरज नाही, असं मिक्स करत बसायची गरज नाही। तर पीठ चाळून घातल्यावर छान असं मिक्स करायचं आणि त्यामध्ये आपले जे एकत्र केलेले जे जिन्नस आहेत, खोबरं, तीळ, शेंगदाणे ते घालायचे। इथे तुम्ही ड्रायफ्रूटचा वापर करू शकता, काजू, बदाम जे तुम्हाला पाहिजे ते बारीक कट करून तुम्ही वापर करू शकता। आता सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं, छान गूळ सगळीकडे लागलं पाहिजे। त्यानंतर आता लाडू वळायला बसली येते। तर लाडू वळण्यासाठी ताटामध्ये खसखस स्प्रेड करून घेतले आणि तूप लावून घेतले हाताला, म्हणजे आपल्या हाताला जे मिश्रण आहे ते चिटकत नाही आणि हलक्या हाताने वरच्या वर असा लाडू वळायचा, अजिबात चटका बसत नाही। आणि मला बसत नाही कारण का वर्षानुवर्ष आता सवय झालेली आहे। ह्या गोष्टी आहेत ना त्या आईच्या बरोबर आम्ही लहानपणापासून करतो, भाकरी किंवा लाडू किंवा कोणताही पदार्थ, त्यामुळे त्यांची सवय अशी हातांना झालेली आहे ना का कोणत्याही गोष्टीचा आता चटकाच बसत नाही। तर नवीन असाल तर जरूर चटका बसेल तुम्हाला, पण आता सवय आणि तुम्ही जसे सवय कराल तसं तुम्ही पुढे पुढे कराल तसं तुमचं हाताचे चटके विसरूनच जाल। तर अशा प्रकारे आहे आणि लाडू सुंदर असे तयार झालेले आहेत। खाऊन पिऊन मी व्हिडिओ एडिट करायला बसलेली आहे आणि इथे थोडंसं मिश्रण राहिलेलं तर विचार केला थोडंसं कडक झालेलं तर बारीक गॅसवरच त्याला पुन्हा आपण पातळ करू शकतो, म्हणून बारीक गॅसचाच वापर करा पूर्ण रेसिपीमध्ये, हे मी कधीपासून सारखं सांगते। आता बघा हे मिश्रण राहिलेलं ना तर ताट होतं माझं गुळ कट केलेलं, त्याच ताटाला थोडंसं तूप लावलं आणि त्याच्यामध्येच हे मिश्रण काढून घेतलं आणि असं लाटण्याच्या साहाय्याने, लाटण्याला सुद्धा तूप लावायचं, त्याच्याने असं छान स्प्रेड करून घेतलंय। तर तुम्ही पालथ्या ताटावर सुद्धा करू शकता, पण इथे माझं होतं ताट रेडी त्यामध्येच मी केलं आणि त्यावर थोडीशी खसखस स्प्रेड करून घेतले। इथे ड्रायफ्रूटचे तुकडे सुद्धा तुम्ही घालू शकता आणि आता छान लाटून त्याला पातळ जितकं होईल तितकं करण्याचा प्रयत्न माझा होता। तर अशा प्रकारे लाटून आता ह्याला ना छान असं सुरीच्या साहाय्याने मी कट देऊन घेते। आपण सुरीच्या साहाय्याने अगोदरच कट दिले ना तर एक छान गोष्ट होते, म्हणजे तिला कट राहतं आणि जेव्हा आपण तिला तोडतो ना चिक्कीला तेव्हा छान ती त्याच आकारामध्ये तुटते, म्हणून अगोदरच मिश्रण जे गरम किंवा कोमट असतं तेव्हाच असं छान त्याला कट मारून घ्यायचं।
तर आता इथे मी सगळे असे कट मारून घेतल्यात आणि इथे आपलं जे चिक्की बनवलेलं ताट आहे ते थंड करायला ठेवलेलं आहे। त्याचबरोबर आपले इथे सुंदर असे लाडू तयार झालेत। लाडूचा आकार तुम्ही पाहिजे तसा देऊ शकता, मोठा छोटा। तर अशा प्रकारे मी लाडू वळून घेतलेले आणि लाडूवरची खसखस तुम्ही बघू शकता, म्हणून वर्ण खसखस लावली ना कधी छान दिसते, लाडू तितकाच सुंदर दिसतो। आता इथे थंड झालेले जी चिक्की आहे ती इझिली निघाली। जर इझिली नसेल निघत आणि तुम्ही स्टीलच्या ताटामध्ये बनवली असेल ना तर जरूर ताट थोडासा गॅसवर, बारीक गॅसवर गरम करून घ्या, इझिली निघून जातं। आणि आपण ज्या आकारामध्ये चिक्की कट केलेली बघा तुम्ही, फक्त हलक्या हाताने तोडली का ती त्याच आकारामध्ये छान तुटली जाते। आणि इथे मी तुम्हालाच दाखवण्यासाठी तिळगुळांची डिश आहे ती सजवत आहे। तर आपली चिक्की कशी झाली ही बघू शकता, अगदी हलक्या हाताने तोडली ना तरी छान अशी तुटली जाते, अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत। मेन म्हणजे आपली तिळगुळाची चिक्की आणि लाडू तयार झालेले आहेत। तर तिळाचे लाडू केले आणि बहिणीकडनं ॲब्रो सुद्धा करून घेतल्या मस्त। तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग मी एंड करते, जास्त काही नाही। लाडूची रेसिपी मला वाटतं मोठी होईल, माहीत नाही, मी थोडक्यात शेअर करण्याचा प्रयत्न करेन। आणि अशी लाडू आणि एक चिक्की बनवली एक लास्टला थोडंसं उरलेलं त्याची। तर ब्लॉग इथे एंड करते। कसे वाटले तिळाचे लाडू, आणि ही माझ्या आईची रेसिपी आहे आणि वर्षानुवर्ष मी तीच फॉलो करत आलेली आहे। आणि आमच्या सगळ्या रेसिपी आहेत ना त्या आईकडनंच आम्ही शिकलेलो आहे लहानपणापासून, आणि त्याच फॉलो करते। तर आता फ्रेश होते पहिल्या आणि आजचा ब्लॉग इथे एंड करते, कारण का वेळ आता दिवसचा टाइम झालेला आहे। तर ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक, शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भेटते छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये। आता बाय।